जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मी कासिम शेख तुमचे स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या चॅनलवरती। सध्याला आपण एक वेगळ्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला एवढंच बोलणार आहे की आज ज्या प्रॉपर्टीबद्दल आपण चर्चा करणार आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला जे आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे आणि मेन म्हणजे माहिती घ्यायला लागणार आहे। कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर वारंवार बऱ्याचशा प्रॉपर्ट्यांची माहिती येत राहते, पण लोक काय करतात, बघत नाही व्हिडिओ, माहिती घेत नाही, त्यामुळे त्यांना काहीच कळत नाही। पण आज मी जी माहिती देणार आहे ना आपल्याला एकदम स्पष्ट देणार आहे आणि एकदम स्पष्ट बोलणार आहे। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं सगळे रो हाऊस तुम्हाला दिसत आहे। एक वेगळा हा एक टूर असणार आहे घराचा आणि एक वेगळी माहिती असणार आहे। आता नवीन आले असाल तर तुम्ही आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबवायचं आहे। ओके, खूप दिवसानंतर मी बाहेर निघालेला आहे, नाहीतर तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ नुसते घरामध्ये बसूनच आपण करतो का नाही, बरोबर ना। तर आज एरिया असला जबरदस्त आहे की विचारू नका। आणि मी सांगणार आहे कुठला एरिया आणि कुठला लोकेशन, एक तंतोतंतोची माहिती तुमच्यासाठी इथं द्यायलाच आलेली आहे। आता बरं, अजून एक मला बोलायचं होतं की जे लोक माझे व्हिडिओ बघतात, बरेचसे लोक कमेंट करत असतात आणि काही लोक बोलतात की आम्हाला प्लॉट पाहिजे, तर त्या लोकांसाठी सुद्धा प्लॉट अवेलेबल आहे। बरेचसे मला कॉल येऊ राहिलेले, एकरवाले पण कॉल असतात किंवा गुंठ्यावाले पण कॉल असतात। तर त्या लोकांना मी एक विनंती करणार आहे की मला मॅसेजमध्ये तुम्ही आहे ना डिटेलमध्ये सांगा आणि मॅसेजच्या डिटेलमध्ये तुम्ही मला आहे ना लिहून पाठवा डायरेक्टली की तुम्हाला एकर पाहिजे, गुंठा पाहिजे। ओके मंडळी, भरपूर असे लोक जे आहेत त्यांना एकरमध्ये प्लॉट खरेदी करायचे। ओके, आपण जे सध्याला आपण आलेलं आहे या रोडवरती आलेलं आहे, तुम्ही हा लोकेशन बघू शकता। याच लोकेशनवरून बघा, बरं ते हे लोकेशन सोडा, मी तुम्हाला जी माहिती देत होतं ना त्या माहितीबद्दल बोलू आपण। ज्यांना पण एकरमध्ये डील करायची असेल, एकरमध्ये प्लॉट पाहिजे असेल तर त्या लोकांसाठी आपल्याकडं एकर प्लॉट मौजूद आहे। आणि जे एकर असणार आहे तर ते 55 लाख, 60 लाख, 70 लाख या भावामध्ये भेटू शकतात। आणि जे लोकेशन जे असणार आहे तर तो लोकेशन जो आहे तर पुणे सोलापूर रोड, पुणे सोलापूर रोड, यवत या लोकेशनच्या आसपास ते प्लॉट असणार आहे। आणि बरीचशी अशी माहिती मी देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। म्हणजे कसं आहे की बरेचशा लोकांना रो हाऊस पण पाहिजे। ओके, बरं, ज्यांना 1 गुंठा जागा पाहिजे असेल तर आपल्याकडं अवेलेबल आहे, 1 गुंठासुद्धा अवेलेबल आहे। आणि 1 गुंठा कुठं आहे, यवतमध्ये तुम्हाला 1 गुंठा भेटू शकते 3.5, 4, 5.5 लाख या भावामध्ये 1 गुंठासुद्धा प्लॉट मौजूद आहे। आणि जवळजवळ ज्या लोकांना 10 गुंठ्याचे प्लॉट पाहिजे असेल, किती 10 गुंठ्याचे ते प्लॉटसुद्धा मौजूद आहे। डायरेक्टली 10 गुंठे 21 लाखामध्ये ते सुद्धा भेटू शकतात तुम्हाला। ते कुठं, केडगाव चौफुला। आणि डायरेक्टली एकर पाहिजे, एकरमध्ये प्लॉट पाहिजे, ते एकरमधले प्लॉटसुद्धा मौजूद आहे, ते पण आहे तर केडगाव चौफुला त्या साईडला। ओके, आणि तुम्हाला संपर्क करायचा असलं तर कसं काय करणार, तुम्ही थेट मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करण्यासाठी डायरेक्टली जावा व्हॉट्सअप माझा नंबरवरती, नंबर आहे 9028750499। हा माझा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे। डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करा की तुम्हाला केडगाव चौफुला या साईडला थेट 10 गुंठे किंवा एकरमध्ये प्लॉट खरेदी करायचं। ओके, एकरमध्ये तुम्हाला प्लॉट पाहिजे तर मला मेसेज करा। आणि या आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरवडा, नागपूरचा एक्सिस बँकने आता सध्याला FDC बँक झालेली ती ATM झालेले, त्या ATMच्या बिलकुल जवळ आपला ऑफिस आहे आणि त्या ऑफिसवरती तुम्ही येऊ शकता डायरेक्टली। पण आपण ऑफिसवरून डायरेक्टली केडगाव चौफुला या भागामध्ये जातात आपण, बरोबर ना।
पण त्यासाठी तुम्हाला 3,000 रुपये गाडीचा जो खर्च येणार आहे तो तुम्हाला द्यायला लागणार आहे, 3,000 रुपये. आणि 3,000 रुपये दिलं तर जाणं येणं वगैरे सगळं त्याच्यामध्ये होणार आहे. बरं, मी ह्यासाठी आज थोडंसं बाहेर आलं की थोडंसं मी जिथं राहतो तिकडचा लोकेशन दाखवण्यासाठी मी आज बाहेर आलेले आहे. तुम्हाला कसं वाटतं हे लोकेशन? आणि हेच लोकेशनच्या बाजूला ते 2 मजलीचे रो हाऊस आहे. ओके, 2 मजलीचे जे रो हाऊस आहे साधारणपणे त्याचा जो बिल्टअप जो एरिया असणार आहे म्हणजे जमिनीचा आपण प्लॉटचा हे बोलू, आपण स्क्वेअर फीट बोलू. मोस्ट बघायला गेलं तर प्लॉटचा स्क्वेअर फीट जो आहे 1,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. एका गुंठ्यामध्ये जवळजवळ 1800 स्क्वेअर फीटचा बांधलेला हा रो हाऊस आहे. किती? 1800 स्क्वेअर फीटचा बांधलेला हा रो हाऊस आहे. टोटल कंस्ट्रक्शन जो झालेला 1800 स्क्वेअर फीटचा झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक जे आहे बघायला गेलं, चला मी तुम्हाला चालता बोलतो. मी जे ग्राउंड फ्लोर आहे तिकडं 1 BHK दिलेलं आहे त्यांनी. ग्राउंड फ्लोअरला 1 BHK त्यांनी बनवलेलं आहे आणि पार्किंग दिलेली आहे. मग त्यानंतर एक स्वतःचा एक बोरवेल त्यांनी केलेला आहे. ओके, बोरवेल सुद्धा आहे. मग डायरेक्टली आपण गेलो वरती तर 2 BHK असणार आहे. 2 BHK मध्ये कसं 2 बेडरूम आहे, एक हॉल, किचन. ओके, आणि ओके तर मग त्यानंतर त्या 2 बेडरूममध्ये एक हॉल आहे, एक किचन आहे, 2 बेडरूम आहे आणि एक टॉयलेट आहे, दुसरं पण टॉयलेट आहे. ओके, हे सगळं तिकडं म्हणजे फर्स्ट फ्लोअरला आणि त्याच्यावरती टेरेस असणार आहे. ओके, आणि तुम्हाला त्यासाठी अपॉइंटमेंट किंवा संपर्क करायचा असलं तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकतात, तिथं येऊ शकतात ते बघायला. आणि लोकेशन जो आहे तर तो मरकळचा हा लोकेशन आहे, मरकळ एरिया तिकडं आहे. आणि त्याची किंमत जी आहे 60 लाखाची किंमत बोलू राहिलेली. किती? 60 लाख ओनली. ओके, आणि निगोशिएबल असणार आहे. आता पेपर म्हणजे R झोनच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट झालेले आहे, या प्रॉपर्टीचं R झोनमध्ये कन्वर्ट झालेले आहे. ओके, बरं, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही बोलू शकतात, मला मेसेज करू शकतात कमेंट बॉक्समध्ये. एक छोटासा एक ट्रायल घेतला मी आणि एवढा वेळ नाही की त्या प्रॉपर्टीची इकडे बरेचसे आपले चॅनल पण आहे तिथं पण काम चालू असतं, बरोबर ना. आणि तुम्हाला यायचं असलं हे रो हाऊससाठी स्पेशल हा व्हिडिओ जो होता हे रो हाऊससाठीच बनवलेला होता. आता रो हाऊस बघा, त्या परवाच्या एक व्हिडिओमध्ये तो रो हाऊस दाखवलेले तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला काय करणार, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते रो हाऊसचा जो आहे व्हिडिओ बनवला होता त्याचा लिंक टाकून देणार. आणि नक्की तुम्हाला आवडलं तर मित्रांनो नक्की तुम्ही येऊ शकतात, ती प्रॉपर्टी बघू शकतात. आणि तुम्हाला खरेदी करायचं असेल तर या. पण हे जे असणार आहे हे गुंठेवारीमध्ये बांधलेले आहे. ओके, मी तुम्हाला स्क्वेअर फीट पण सांगितलं 1800 स्क्वेअर फीटचा आहे. ओके, म्हणजे जवळजवळ ह्याच्यामध्ये 3 बेडरूम आहे. एक खाली 1 BHK दिलेलं आहे, त्याला हॉल, किचन आणि एक बेडरूम आणि एक टॉयलेट बाथरूम म्हणजे 1 BHK. सध्याला जो रेंट येतो त्याला 8,500 रुपये रेंट येतो. ओके, 8,500पर्यंत रेंट त्याला जातो. आणि खाली कार पार्किंग म्हणजे 4 व्हीलर पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग हे समजा तिथं दिलेलं आहे. आणि वरती जे आहे 2 BHK दिलेले आहे, डायरेक्टली 2 BHK आहे. 2 BHKमध्ये आरामशीर तुम्ही राहू शकतात, टेरेस आहे. चला भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन इथं. हां, अजून एक सांगणार, जे शॉर्ट व्हिडिओ आहे ते शॉर्ट व्हिडिओ सोडू नका तुम्ही. ओके, बघत राहा. भेटू आपण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. आणि मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र, जय पुणे.